नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. दिल्ली येथील आंदोलनास हिंसक वळण लागले, याला सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असे म्हणत सहकार्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते माऊली दाभाडे यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला आहे. पाहूयात मावळ न्यूजशी बोलताना माऊली दाभाडे नेमके काय म्हणाले. विद्यार्थ्यांवरती दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज झाला आहे. अनेक विद्यार्थी जखमी झालेत, त्यांच्यावर लाठीचार्ज झालाय. सरकारचं हे वागणं योग्य आहे का? तुम्ही याच्याकडे कुठल्या नजरेने पाहताय? नमस्कार बोलतो भगिनींनो. आज देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही पद्धतीचं शासन चाललेलं आहे. शासन जे काम करतंय ते इंग्रजी सत्तेपेक्षाही भयानक असा अन्याय आणि अत्याचार करते. ब्रिटिशांच्या काळामध्ये उपोषण असेल, सत्याग्रह असेल, सत्तेच्या बळाने त्यांनी मोडलं नाही. खर तर हे स्वकीय आहेत का परकीयांच्या परकीय आहेत असे हे दिल्लीचे सत्ताधीश आणि देशामधले त्यांचे चेले सपाटे हे दहशत, अत्याचार, लाठीचार्ज यामधून सामान्य जनांमध्ये एक प्रकारचं दहशत निर्माण केलेली. एका तरुण कार्यकर्त्याने, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे याचा विचार न करता करोडोच्या संख्येने कॉक्रोच जनता पार्टीचे मेंबर झाले आणि त्यामध्ये मुख्यत्वे शिक्षित आणि सुशिक्षित असून तरुण वर्ग आहे. त्याची लोकसंख्या, त्यांची सभासद संख्या ही भाजपच्या नोंदवलेल्या संख्येपेक्षा दीडपट झालेली. आणि यामुळेच मोदी शहा यांच्या मनामध्ये चडकी निर्माण झाली. नीट परीक्षेमध्ये जे अभ्यास करून, श्रम करून, गोरगरिबांची मुलं प्रयत्न करून आपलं जीवन, आपलं शैक्षणिक कौशल्य, आपल्याला पुढे जायचा प्रयत्न या परीक्षा देऊन करत असतात. परंतु 14 पासून मुख्यत्वे लागेबांधे, भ्रष्टाचार आणि पेपर फुटीच्या मुळे लाखो कोटीवधी तरुण अभ्यासू गोरगरीब मुलांचं जीवन बरबाद झालं. 60-70 गोरगरीब मुलींनी आत्महत्या केल्या. आणि कुठेतरी सरकारला जग आणण्याचं प्रतिकात्मक म्हणून किंवा या शिक्षण संस्थेमध्ये जे प्रधान साहेब आहेत, मला वाटतं धर्मराज आहे का, धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मराज किंवा धर्मेंद्र. हे धर्मेंद्र नाही, अधर्मेंद्र आहे. अधर्माचं शिक्षण हे देऊन राहिले. एका शिक्षकाने त्याच्या मुलाखतीत सांगितलं, जंतर मंतरवर 7 प्रकारचे प्रमुख अभ्यासक्रम जे आवश्यक आहेत, विशेषतः
मिनरल ज्याला देशाची आवश्यक आहे तोच भाग अभ्यासक्रमातून 11वी-12वीच्या वगळलंय. वगळलेला आहे. बेसिकच थांबवायची. 11वी-12वीच्या मुलं म्हणजे पाया आहे, या पायावरतीच पदवीच उभी राहत. आणि यासाठी न्याय मिळवण्यासाठी जिपकेंनी आंदोलन करायचं जंतर मंतर परवानगी घेऊन केलं. सामाजिक कार्यकर्ते ज्याला महाराष्ट्रात नाही देशामध्ये आदराने पाहतात, ज्यांनी सैनिकांसाठी लडाखमध्ये काम केलं, समाजाच्या विकासासाठी सामाजिक काम केलं, त्या सोनू कौशिकने त्यांना पाठिंबा दिला आणि गांधीजींचा रास्त मार्ग शासनाची परवानगी घेऊन रीतसर जंतर मंतरची उपोषण केलं. मोदी शहा त्यांच्या त्या गुदी मीडियाच्या चॅनलवरती रोज प्रोपोगंडा चाललाय. लोक दहशतीने ग्लोबल नीती जी म्हणतात, हा सगळ्या चॅनलवरती ग्लोबल नीती हिटलरची जी होती त्याचं प्रत्यंतर आज देशामध्ये जनतेला पाहायला मिळत आहे. वारंवार खोट 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 आणि खोट सारखं हे करतात. बातम्या कमी, पण मोदी शहा योगी एका हिंदुत्वाचा नावा करता टोकी. तसंच कोणी यादव आणि कोण उत्तराखंडचा हेच पाहायला मिळतात. ज्यांच्या जाहिराती रोज 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 देशात स्वर्ग उतरलाय असं दाखव. एवढं जर असेल तर 3 वर्षापूर्वी दैन्यावस्थेत गेलेला शिरोर आज GDP मध्ये भारताच्या पुढे गेला. याची लाज लज्जा खंत ही भक्त मंडळीला वाटत नाही, परंतु जो जागरूक नागरिक आहे त्यांना याची खंत वाटते. आज रिअल वेजेस कमी झाले, चलनाचा फुगवटा झालाय. मुख्यमंत्री असताना 64 रुपये $1 किंमत झालेले त्यावेळेचे मुख्यमंत्री देशभर ठणाठणा करत होते. आज रुपया 96 रुपयाला $1 झालाय. ते मनमोहन सिंगाला म्हणायचे त्यांना लखवा मारलाय. आता यांची दात खेळली. नीट पक्ष पेपर फुटले, मुलांचं आयुष्य बरबाद होत आहे, पंतप्रधानांची दातखीळ बसली. अरे कलथा नेऊन कुणीतरी दातखीळ काढण्याचं काम, कलथा घेऊन विरोधी पक्ष नेते, देशाचे तरुणांचे नेते राहुल गांधी न्याय मागतात, जे याला कारणभूत आहेत. नुसते धर्मेंद्रच नाही, शासन आणि प्रशासन, शासन आणि प्रशासन याला कठोर कारवाई केल्याशिवाय चाललं. पेपर फुटतात नुसते ते नाही, त्याच्या पाठीमागचं कोण आहे हे शोधलं पाहिजे.
राम मंदिराच्या नावाखाली ढोंग मांडलं आणि धंदा सुरू केला. चोरे म्हणतात, दरोडेखोरे म्हणतात, चोरे नाही, दरोडेखोर नाही, धंदा केला. अरे गजनीने मंदिर लुटलं म्हणतात. औरंगजेबाने बाबराने मंदिर पाडलं म्हणतात. अरे बाबर नाहीत, बाबराचे बाप आहे. त्यांनी लुटून नेलं, पण यांनी लुटीत मारत चालूच आहे, पण लुटीचा धंदा काढलाय. आणि रामला सत्पुरुष, आदर्श पुरुष, त्याच्या आडून आपण जे महाराष्ट्रात पाहतो भोंदूबुवा, हे राम भक्त नाहीत, हे भोंदूबुवा आहे. तसंच हे राजकारणी जे आहे, ग्लोबल नीतीचा वापर करून हिटलरशाही देशामध्ये आणली. आणि म्हणून जालियनवाला बाग मध्ये जाऊन टायरनी गोळीबार केला. यांनी फक्त गोळीबार करायचा केला. शांतपणाने तरुण नाही, हे देशाचे उच्च शिक्षित तरुण नाही, न्याय मागण्यासाठी देशाचं लोकशाहीचं मंदिरामध्ये काय मागण्या करत होते? आम्हाला खासदाराला भेटू दे, आमच्या घराने त्यांना मांडव, आणि आमचा विषय या देशाच्या संसदेमध्ये लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडू द्या. आणि त्यामधून विचार विमथन होऊ द्या, घोषणा होऊ द्या, अमृत निघल. आणि विषयाची कुपी जी आहे सत्ताधाऱ्यांची, ती त्यांना पाजा. जे प्यायला ना मोदी साहेब, ना शाह साहेब, ना धर्मेंद्र प्रधान तयार नाही. त्यांना माहिती आहे की आपण ही खुर्ची सोडली की आपला नाश आहे. परंतु ज्या पद्धतीने हे चाललंय, लोक सर्व सहन करतात, शेतकरी सहन करतात, कामगार सहन करतात, विद्यार्थी सहन करतात, नागरिक सहन करतात. संसाराची दैना झाली, जीवन जगणं कठीण झालंय. याचा उद्रेक हा उद्याच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या पद्धतीने त्या पद्धतीने चाललंय की लोकांच्या धार्मिक भावनेचा उपयोग करून हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू, ही नॅशनल मीडिया राहिलेली नाही, ही दलाल मीडिया झाली. दलाल, या दलालांचे करतात, दलाली करतात. माझा त्यांना तुमच्यामध्ये एक अंशभर जरी सत्यता असेल तर हा ग्लोबल प्रोपोगंडा करायचं काम तुम्ही थांबवा. अन्यथा राज्यकर्त्यांबरोबर तुम्ही अँकर सुद्धा तितकेच जबाबदार आहात. तुम्ही उच्च विभूषित आहात, उच्च विभूषित आहात. त्याचं चांगले विचार प्रसारण करा. शिक्षणाने बुद्धीमध्ये प्रगल्भता येते. प्रगल्भता यायच्या ऐवजी तुमच्याकडे उजळीगिरी आली. देशाचं दुर्दैव आहे, समाजाचं दुर्दैव आहे. आता तरी देशहितासाठी कुणी बकवत असत, गल्ली बोळातला एखादा हे देशद्रोही आहे
अरे कमीत कमी तुमच्या तोंडातून तरी एक वाक्य त्यांचं म्हणणं तुमच्या तोंडून ओढवू नका आणि या देशाभिमानींना देशद्रोही म्हणून मतलबी मनाने जे राज्य करते लोकांच्या मनावरती ठोकवण्याचा प्रयत्न करतात आपल्याचा प्रयत्न करतात त्याच्या सहाय्यक तुम्ही होऊ नका म्हणून मीडियाला सुद्धा माझी देखील विनंती आहे. पण ते म्हणतात राहुल गांधी हल्ल्याचा धिक्कार 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 करतो नुसतं प्रधानांनीच नाही पंतप्रधानांनी दिला पाहिजे राजीनामा आणि शहांनी दिला पाहिजे कारण लाठीमार करायला त्यांनी सांगितलं मुलांचे डोकं फोडले हातपाय मोडले त्यांना आयुष्याचं अपंगत्व केलं त्यांचं आरोग्य तुम्ही बिघडवलं या शारीरिक आरोग्यातच बौद्धिक आरोग्यावरती त्या मुलांचे परिणाम होणार नाही या दहशत मधून तुम्ही जितका चेंडू दाबाल तितका समाज उफाळून आल्याशिवाय राहणार नाही आणि उद्याच्या काळात आज राहुल गांधी रस्त्यावरती आहेत तुमच्या उद्या तुम्हाला राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशातला समाज सर्व भाव विचाराचा लहान मोठा जातीपंथ भेद प्रांत भेद विसरून राहुल गांधींच्या पाठीमागे उभा नाही आणि तुम्हाला रस्त्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. माझी सर्व नागरिक सुद्धा नागरिक बांधवांना विनंती आहे की यांना तुम्ही त्या ठिकाणी जिथं असेल त्या ठिकाणी त्यांचा निषेध करा धिक्कार करा अशा प्रकारची नम्र प्रार्थना करतो आणि आपल्या चॅनलला धन्यवाद.